नमस्कार, मी शामराव जगताप पाटील। मी हिंगोली विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माझा उमेदवारीचा इच्छुक अर्ज मी भरलेला आहे। तसं पाहिलं तर या जिल्ह्याला मागील जे नेते झाले त्या कुठल्याही नेत्यानं आतापर्यंत न्याय देण्याचं काम केलेलं नाही। मी जर आजचा विषय तुम्हाला सांगितला तर मी आज खैरी घुमट, फलगिरा, भंडारी तांडा, बोरखेडी तांडा या गावामध्ये जाऊन आलो। जे धरणं आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत, धरण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पाणी मात्र आपलं सर्व नांदेडला जाते। म्हणजे आपल्या जिल्ह्याची अवस्था अशी झालेली आहे की धरण उशाशी आणि कोरड घशाशी ही अवस्था झालेली आहे। आज मी ज्या गावांना भेटी दिल्या त्या गावाचं पुनर्वसन सुद्धा आतापर्यंत झालेलं नाही। मग 15 वर्षे जे आमदार होते त्यांनी या गावासाठी काय केलं आणि आज 10 वर्षापासून जे आमदार या ठिकाणी विद्यमान आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी काय केले हा सगळ्यात मोठा प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहे। आज गेल्याच्या नंतर बंजारा समाजाच्या लोकांचा आक्रोश मी त्या ठिकाणी पाहिला। त्यांची शेती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे। त्या गावाचं क्षेत्रफळ अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आतापर्यंत आपण 150 वर्ष झाले स्वतंत्र झालो, परंतु त्यांच्यापर्यंत कुठलीही सुविधा आजपर्यंत पोहोचलेली नाही। ना त्यांना घरं राहायला आहेत, ना त्यांना कुठलं घरकुल आहे, ना पिण्याच्या पाण्याची योजना आहे। म्हणजे सर्व लाभापासून आज ते लोक वंचित आहेत। आणि जर पावसाचं पाणी जर त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी एखादी घटना घडली, एखादी स्त्री बाळंतीण होत असेल किंवा एखाद्याला दवाखान्यामध्ये न्यायचं काम असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दवाखान्याची व्यवस्था सुद्धा आज नाही। मग हे जे नेते आहेत या नेत्यांनी आजपर्यंत काय केलं तर स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि या जिल्ह्याला या विधानसभेला कुठल्याही प्रकारचं काम आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत नाही। 15 वर्ष जे या काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी काम केलं त्यांची परिस्थिती जर पाहिली तर कुठेही जायला आज रस्त्याची अवस्था आम्ही पाहिली तर अतिशय वाईट आहे। आणि त्यानंतर जे विद्यमान आमदार स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतात त्यांची जर अवस्था आपण आज पाहिली तर फलगिराला जे बंजारा समाज राहतो त्या बंजारा समाजाची जी राहण्याची घरं आहेत त्यांच्या भीती पडलेल्या आहेत। पाठीमागून त्याला मोठमोठे कापडे लावलेले आहेत, त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आणि त्याकडे आज कोणीही म्हणजे बघायला तयार नाही। तसं पाहिलं तर सिंचनाचा मोठा अनुशेष आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि जर येलदरी धरणावरून आपण जर कालवा काढला, डावा कालवा, तर त्यामध्ये आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, परंतु त्याकडे ह्यांचं लक्ष नाही। हे फक्त स्वतःची तिजोरी कशी भराल, स्वतःचा स्वार्थ कसा राहील यामध्ये जे सर्व नेते मग्न आहेत। आणि आपण जर पाहिलं असेल तर हे जे विद्यमान आमदार आहेत हे विद्यमान आमदार तर फक्त कोणाला वैयक्तिक काहीतरी करता येते का याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। मी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये जनतेच्या आशीर्वादावर सर्वात जास्त मतं घेऊन निवडून आलो आणि या महाशयांनी काय केलं की माझ्या विरोधात परशुराम राऊत सारख्या माणसाला उभं केलं आणि मला त्या ठिकाणी त्या DDR वर बोराडे साहेबांवर या ठिकाणी दबाव आणून माझं ते पद अपात्र करण्याचं काम या महाशयांनी केलेलं आहे। मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की सर्वांनी आजच्या परिस्थितीमध्ये या विधानसभेला नवीन चेहरा म्हणून माझ्या नावाचा आपण विचार करावा ही मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो।